तर जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तुमचा इन रिव्ह्यू मध्ये पडलेला आहे। तर तुम्हाला काय करावं लागेल सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। इन रिव्ह्यू मध्ये जर पडलेला आहे तुमचा फॉर्म अप्रूव्हल होणार किंवा नाही होणार सर्व काही, आणि तुमचं डॉक्युमेंट यामध्ये कॅन्सल होणार का काय होणार समोर सर्व काही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। मी प्रदीप बर्गे तुमचं स्वागत करतो स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये। तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला काय होतं जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तुम्ही काय करता ऑफलाईन किंवा ऑनलाईन भरता। जर तुम्ही तुमच्या मोबाईलवर भरलेला आहे, मोबाईल स्टेटस चेक करत असाल तर तुम्ही काय करता नारी शक्ती ॲप्लिकेशनवर काम करत असाल म्हणजे नारी शक्ती ॲप्लिकेशन तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे। कोणाला पेंडिंग दाखवतो, कोणाला इन रिव्ह्यू दाखवतो आणि कोणाचा डिसअप्रूव्ह दाखवतो। डिसअप्रूव्ह म्हणजे तुमचं तिथं कॅन्सल झालेलं आहे आणि कॅन्सल काऊन झालेलं आहे हे बी सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार। सर्वात पहिले मी तुम्हाला सांगा जो इन रिव्ह्यूचा प्रॉब्लेम आहे तो सर्वात पहिले काय आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती इन रिव्ह्यू का झालेला आहे। तर मित्रांनो तुम्ही माहिती आहे का जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट त्याचे व्हेरीफाय करता, डॉक्युमेंट त्याचे फोटो काढता, सर्व काही तुमचे क्लिअर असतात, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नसतो। तो तेव्हा काय होतं तुम्हाला माहिती आहे का तिथे तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह होत नाही, त्यांचा तुमचा पेंडिंग पडतो। पेंडिंग पडल्यानंतर काय होतं जेव्हा पेंडिंग पडतो तर तेव्हा तुम्हाला काहीतरी काय असा प्रॉब्लेम येऊ शकतो। पण तुमचं इन रिव्ह्यूमध्ये गेल्यावर काय होतं तो चेकिंगला जात असतो। चेकिंगला माहिती आहे एका दिवसाला 4 लाख ते 5 लाख फॉर्म काय होतात चेकिंग होतात आणि ते अप्रूव्हल होतात। ते अप्रूव्हल झाल्यानंतर काय होतं माहिती आहे का तुमचा फॉर्म पण तिथं अप्रूव्हल होतो। आणि मित्रांनो तुमचा फॉर्म पण अप्रूव्हल होण्यासाठी काय लागतो माहिती आहे का त्याला काही वेळ लागतो, काही दिवस लागतात। तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जर तुमचा पेंडिंग असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते आणि तुमचा इन रिव्ह्यूमध्ये गेलेला आहे म्हणजे चेकिंगला तुमचा फॉर्म पाठवलेला आहे। तर मित्रांनो चेकिंग होणार तरी कधी तुम्हाला माहिती आहे का रक्षाबंधनच्या आधी तुमचे सर्वांचे फॉर्म काय आहेत अप्रूव्हल होतील। तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता, तुम्हाला दाखवतो हा फॉर्म पाहू शकता इथं काय झालेला आहे अप्रूव्हल झालेला आहे। आता काय करूया एक डिसअप्रूव्हल झालेला आहे आणि याला अप्रूव्हल मिळाला, एका दिवसात अप्रूव्हल करून दाखवलं मित्रांनो। आणि तुम्हाला माहिती तुमचं नारी शक्ती ॲप्लिकेशन जर काम करत नाही तुम्हाला काय करावं लागेल सर्वात पहिले सांगू इच्छितो। जर तुम्ही नारी शक्ती ॲप्लिकेशनवर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला फॉर्म कधी भरायला लागेल रात्री 9च्या नंतर, 8च्या किंवा 9च्या नंतर फॉर्म भरू शकता। आणि तुम्हाला सकाळी काय करणार तुम्हाला माहिती आहे सकाळी 9 वाजेच्या नंतर तुम्ही आधी फॉर्म भरा। सकाळी 5 वाजता भरू शकता किंवा रात्री 4 वाजता भरू शकता, समजलं का। आणि तुम्ही 9च्या नंतर म्हणजे 7 वाजता 6 वाजता फॉर्म भरा, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार, तेव्हाच तुमचं ॲप्लिकेशन चालणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे का ज्या ॲप्सवरून तुम्ही फॉर्म भरला, ज्या नंबरवरून तुम्ही काय केलं जे प्रोफाईल बनवलं तिथंच तुम्ही जे फॉर्म भरले ते तुम्ही तिथं चेक करू शकता। आणि ते तुमचे फॉर्म आहेत जे पेंडिंग पडले आहेत, जे डिसअप्रूव्हल झालेलं आहे, जे तुम्ही चेक करण्यासाठी काय करता तुम्हाला त्याच ॲप्लिकेशन म्हणजे काय करू शकता माहिती आहे का जे तुमचं नारी शक्ती ॲप्लिकेशन तिथून काय करू शकता चेक करू शकता, तिथून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि तुमचं काय झालं पेंडिंग पडलेलं आहे त्यांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ज्याचे काय होईल फॉर्म पेंडिंग पडले त्यांना थोडा प्रॉब्लेम होणार आहे। कारण की माहिती आहे का पेंडिंग पडले म्हणजे तुमचं काय आहे तुमचा चेकिंगला फॉर्म गेला, तुमचा फॉर्म चेकिंगला केव्हा जातो जेव्हा चेकिंगला गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट अप्रूव्हलचं ऑप्शन येणार आहे। आता तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं घाबरणार नाही, तुमचं अप्रूव्हल लवकर होणार आहे। कारण की इन रिव्ह्यू जर असेल तर तुम्हाला माहिती इन रिव्ह्यूचे ज्यांचे बी फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये असतील त्यांचे सर्वांचे फॉर्म चेकिंग आणि त्यांना अप्रूव्हल 2-3 दिवसात मिळणार आहे। जर तुम्हाला मिळालं तुम्हाला मेसेज करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, कारण की त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत असेल तर मी तुम्हाला या चॅनलवर टाकायची कोशिश करतो। मी एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला आहे, ते व्हॉट्सअप ग्रुप जरूर जॉईन करा, कारण त्याच्यात सर्वात पहिले तुम्हाला माहिती मिळणार आहे की तुमच्या फॉर्ममध्ये कुठला प्रॉब्लेम येतो आणि कुठलाही अडचण आली तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची कोशिश करतो आणि त्यामध्ये काही बदल होतील किंवा चेंजेस होतील ते मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो। तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय।